माढ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। माढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखतीसाठी पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालयात दाखल झालेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे गेलेले अभिजित पाटील विधानसभा निवडणुकीत तिकिटासाठी पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सुरू आहेत। जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतींसाठी पुण्यात पोहोचलेत। त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर अभिजित पाटील हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मदतीच्या आश्वासनानंतर भाजप सोबत गेले होते। भाजपकडून त्यांच्या कारखान्याला मदतही करण्यात आली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी भाजपपासून लांब राहिल्याचं दिसून येतंय।